नमस्कार मंडळी, आज आपण येथे मऊ लुसलुशीत इडली सोबत उडपी स्टाईल चटपटीत सांबार कसा बनवायचा हे बघणार आहोत। उडपी स्टाईल चटपटीत सांबाराची आज आपण येथे रेसिपी बघणार आहोत। तुम्ही डोशा सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा मेंदूवड्या सोबत सुद्धा हा सांबार खायला खूप छान लागतो। असा दाटसर सांबार तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। तर हा सांबार खाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही किंवा गाड्यावरती जाण्याची गरज नाही। अशा मऊ लुसलुशीत इडली सोबत तुम्ही असा बेत नक्कीच करू शकता। यासोबतच आपण सांबार मसाला घरच्या घरी कसा तयार करायचा आणि तो महिनाभर कसा टिकवायचा हे सुद्धा बघणार आहोत। चला तर वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर येथे सांबार बनवण्यासाठी मी तूर डाळ घेतलेली आहे। तूर डाळ ही मी अर्धी वाटी मोजून घेतलेली आहे आणि वजनाने म्हणत असाल तर ही डाळ 100 ग्रॅम आहे। उडपी स्टाईल चटपटीत सांबार बनवण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट डाळ घातली जाते। तर यामध्ये ही डाळ घातल्यामुळे या सांबाराला छान अशी चव येते। तर यामध्ये आपण साधारणतः 3 ते 4 चमचे उडीद डाळ घेतलेली आहे। उडपी सांबाराला जी चव येते ती ह्या सिक्रेट डाळीमुळेच येते। हा चटपटीत सांबार बनवत असताना यामध्ये आपण थोडी उडीद डाळ घालून घेतली तर याला खूप छान चव येते। तर येथे तुम्ही सांबार बनवण्यासाठी उडीद डाळीचा वापर केलेला नसेल तर तुम्ही येथे उडीद डाळीचा वापर नक्की करून बघा। 2 ते 3 वेळेस आपल्याला स्वच्छ पाण्याने ह्या डाळी धुवून घ्यायच्या आहे। तर येथे सांबार बनवण्यासाठी आपण अर्धी वाटी डाळ मोजून घेतलेली आहे। तर ही डाळ शिजवण्यासाठी आपल्याला इथे 4 पट पाणी मोजून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि हा कुकर आपल्याला गॅसवर ठेवून याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तर येथे डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण घरच्या घरी सांबार मसाला कसा बनवायचा ते बघूया। तर येथे आपण एक कढई गरम करून घेतलेली आहे। यामध्ये आपण 2 चमचे चना डाळ टाकून घेऊ। 2 चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे। येथे 2 चमचे उडीद डाळ घेतलेली आहे। ती डाळ आपण स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली आहे। आणि यामध्ये आपण 2 चमचे तांदूळ घेतलेले आहे। 15 ते 16 काळी मिरी घेतलेली आहे। 2 चमचे धने घेतलेले आहे आणि 1 चमचा जिरं घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथे मेथी दाणे घेतलेले आहे। 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे। 10-12 आपण इथे कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे। कढीपत्त्याचे पानं आपण हे फॅन खाली सुकून घेतलेले आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला 2-3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला मोठा गॅस करून आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊ आणि एकदा का आपली कढई चांगली गरम झाली की आपण गॅस मंद करून ह्या वस्तू व्यवस्थित 2-3 मिनिटांसाठी भाजून घेऊ। तर येथे आपण हा मसाला भाजण्यासाठी अजिबात तेलाचा वापर करणार नाही। हा मसाला भाजण्यासाठी आपण तेलाचा वापर केला तर आपल्या डाळी करपू शकतात। तर येथे आपण या डाळी 2-3 मिनिटांसाठी भाजून घेतलेल्या आहे। ह्या डाळी आपण भाजून घेतल्यामुळे या डाळीचा असा छान सुगंध येतो। तर येथे आता आपल्या डाळी छान भाजून झालेल्या आहे। आता आपण थंड होण्यासाठी या डाळी एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हा थंड झालेला मसाला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यामध्येच आपण अर्धा चमचा हिंग घालून यामुळे सांबार। तर येथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि यासोबतच आपण अर्धा चमचा हळद सुद्धा घालून घेणार आहे। आणि आता हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचा आहे। तर ह्या सर्व वस्तू आपल्याला कोरड्यास फिरून घ्यायच्या आहे म्हणजे हा मसाला आपला महिनाभर टिकून राहू शकतो। तर असा हा सुगंधित सांबार मसाला आपल्याला कुठेही विकत मिळत नाही। तर घरच्या घरी आपला हा सुगंधित सांबार मसाला तयार झालेला आहे आणि हा मसाला आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। थंड झालेला मसाला आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवला तर महिना ते 1.5 महिना हा मसाला टिकून राहू शकतो। तर असा हा घरच्या घरी बनवलेला होममेड सांबार मसाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा। येथे आपण मसाला बनवून घेतला तोपर्यंत आपली डाळ सुद्धा छान शिजून झालेली आहे। 3 ते 4 शिट्ट्या होतील तोपर्यंत आपण येथे डाळ शिजून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता येथे आपली डाळ मेणासारखी छान शिजून झालेली आहे। तरी सुद्धा आपण येथे डाळ ही चमच्याच्या साहाय्याने किंवा रवीच्या साहाय्याने बारीक करून घेऊ। ही डाळ अशी छान मऊ झाल्यानंतर आपण या डाळीला फोडणी देऊ। तर आता आपण फोडणीसाठी येथे एक कढई घेतलेली आहे। तर येथे आपण एक कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण थोडं तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ। तर येथे आपण मोहरी चांगली तडतड झाल्यानंतरच बाकीच्या वस्तू घालायच्या आहे, नाहीतर खाताना आपल्याला ही मोहरी थोडी कचवट लागते। मोहरी चांगली तडतड झाल्यानंतर यामध्ये आपण काप करून घेतलेला थोडा लसूण घालून घेऊ। साधारणतः 10 ते 12 लसूण पाकळ्या येथे मी वापरलेल्या आहे।
त्याचबरोबर येथे मी 2 लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहे। तर येथे मी एक मोठ्या आकाराचा पातळ कांदा चिरून घेतलेला आहे। तर येथे आपल्याला कांदा हा जास्त लालसर भाजायचा नाही। कांद्याला फक्त थोडा गुलाबी कलर आला तोपर्यंतच आपल्याला कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। यामध्येच आपल्याला 10-12 कढीपत्त्याचे पाने सुद्धा घालून घ्यायचे आहे। साधारणतः 2 ते 3 मिनिट आपल्याला हा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर येथे आपण 2-3 मिनिट कांदा छान परतून घेतलेला आहे। त्यामध्येच आपण बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो टाकून घेऊ आणि येथे आपल्याला टोमॅटो सुद्धा जास्त बारीक करायची गरज नाही। तर येथे आपण टोमॅटो थोडा जाडसर काटून घेतला तरी सुद्धा चालेल। तर येथे आपल्याला टोमॅटो सुद्धा जास्त बारीक शिजवून घ्यायची गरज नाही। तर येथे आपल्याला टोमॅटो सुद्धा थोडा मोठाच ठेवायचा आहे। आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊ। तर येथे आपण होममेड सांबार मसाला तयार करून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये 1 ते 1.5 चमचा टाकून घेऊ। आणि तुम्हाला इथे मसाला जास्त स्ट्रॉंग करायचा नसेल तर यामध्ये तुम्ही 1 चमचा मसाला घातला तरी सुद्धा चालेल। तर यामध्ये थोडा तिखटपणा यायला हवा म्हणून यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी मिरची वापरणार आहे। आणि हे सर्व जिन्नस आपल्याला तेलामध्ये 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आणि यामध्ये आपण पाणी घालून हे मसाले 1-2 मिनिटांसाठी शिजवून घेऊ। तर येथे आपला मसाला छान शिजलेला आहे। तर येथे आपण 1 वाटी लाल भोपळा घेतलेला आहे। 1 ते 1.5 आपण येथे शेवग्याची शेंग घेतलेली आहे। यामध्ये मी 2च भाज्यांचा वापर केलेला आहे। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्यांचे प्रमाण हे वाढवू शकता। आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। आणि या सर्व भाज्या आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे। आणि या भाज्या आपल्याला मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे। या सर्व भाज्या अशा शिजवल्यामुळे मसाल्याचा फ्लेवर भाज्यांमध्ये छान येईल। आता ह्या भाज्या साधारणतः थोड्या कच्च्या आहे, तर यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालून या भाज्या शिजवून घेऊ। आणि या भाज्या आपल्याला मध्यम आचेवरती शिजवून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता या भाजीला रंग किती छान आलेला आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून या भाज्या 3 ते 4 मिनिट शिजवून घेऊ। तर येथे आपल्याला या भाज्या जास्त गाढ शिजवायची गरज नाही। येथे आपल्या भाज्या शिजल्या आहे का हे आपण हाताने चेक करून बघू। साधारणतः इथे आपल्याला 90% या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे। अगदी 100% या भाज्या शिजवण्याची गरज नाही। तर येथे आपल्या भाज्या छान शिजून झालेल्या आहे। आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालून घेऊ। तर येथे आपल्याला हा सांबार जास्त घट्ट ठेवायचा नाही तर पातळ करून घ्यायचा आहे। तर येथे मी चिंचेचा गोळा हा पाण्यामध्ये भिजायला ठेवून दिलेला होता आणि यामध्येच मी 1 चमचा गूळ सुद्धा घालून घेतलेला आहे। चिंच आणि गुळाचं पाणी सांबारामध्ये घातल्यामुळे सांबाराला छान चव येते। तर येथे सांबाराला चटपटीत चव यायला हवी म्हणून तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये गूळ आणि चिंच घालू शकता। तर येथे आपला सांबार तयार झालेला आहे। आता आपण सांबाराला चांगली खडखड उकड काढून घेऊ। तर येथे आपला सांबार अजून तयार झालेला नाही, आपण याला अजून तडका देणार आहे। आणि यावर आपण बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर घालून घेऊ। तर येथे आपण या सांबाराला आता उडपी स्टाईल तडका देणार आहे। तर आता आपण फोडणी पात्रामध्ये थोडं तेल घालून घेणार आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ। मोहरी चांगल्या प्रकारे तडतड झाल्यानंतर आपण यामध्ये लसूणचे काप करून घेतलेले आहे ते घालून घेऊ। आणि या लसूणला चांगला बदामी कलर येईल तोपर्यंत आपल्याला हा लसूण तेलामध्ये चांगला कुरकुरीत होऊ द्यायचा आहे। आणि तुम्हाला इथे सांबार हा जास्त मसालेदार आवडत असेल तर आपण या तेलामध्ये थोडं लाल मिरची पावडर घालून हा तडका सांबारामध्ये घालून घेऊ। फोडणी देत असताना आपल्याला गरम गरम तडकाच या सांबारामध्ये घालून घ्यायचा आहे। तर अशी ही सिक्रेट उडपी रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आणि थंड झाल्यानंतर हा सांबार अजून घट्ट होतो, म्हणून आपण सुरुवातीलाच तुरीची डाळ ही सांबार बनवण्यासाठी कमी घेतलेली आहे। अशा पद्धतीनेच तुम्ही सांबार आणि सांबार मसाला घरच्या घरी नक्की करून बघा। आणि हा बनवून घेतलेला सांबार तुम्ही इडलीसोबत, मेदूवड्यासोबत किंवा डोशासोबत खाऊ शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।